राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडते, तर विधानसभेआधी अनेक मोठ्या निर्णयांची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमधून काही मोठे निर्णय समोर येतील अशा प्रकारची शक्यता आहे। कारण अर्थातच आगामी काळातील विधानसभा निवडणुका आणि त्या निवडणुकांच्या आधी सरकारकडून काही मोठे निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याच अनुषंगाने या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अधिकचं महत्त्व आहे। प्रतिनिधी अजय माने फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडते, या बैठकीमधून काही मोठे निर्णय समोर येतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे। काय साधारण हे मोठे निर्णय असू शकतात? विक्रांत, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर आता कॅबिनेट बैठक जी होती राज्य मंत्रिमंडळाची ती दुपारी 3 वाजता होती, पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जळगावात आले, ते अद्याप पोहोचलेलं आहे। त्यामुळे या राज्य मंत्रिमंडळाला विलंब झालेला आहे, पण काही वेळातच ती सुरू होईल अशी शक्यता जी ती वर्तवली जाते। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की यात आज नेमके कुठले निर्णय होतील, तर खरं तर पीक पाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनाची झालेली सुरुवात, त्याच्यातल्या त्रुटी आणि त्याला अजून कसं चांगलं यश देता येईल हा एक मुद्दा असणार। आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे की राज्य कर्मचारी जे आहेत ते निवृत्त कर्मचारी 29 ऑगस्ट पासून सुट्टीवर जाणार होते, कारण की त्यांच्या निवृत्त वेतनावरचा जो आहे तो भार जो आहे तो कमी केला गेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर ती वेतन जे आहे ते योग्य प्रमाणात मिळत नव्हतं असा त्यांचा मुद्दा होता आणि त्या अनुषंगाने ते आंदोलनाला जाणार होते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा या बैठकीत जो आहे तो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जी आहे ती आज या राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यातच संपावर जाण्याच्या सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत त्याच्यावर काहीतरी जो आहे तो आज समोर येताना पाहायला मिळेल। 2005 पर्यंत, 2005च्या नंतरचे जेवढे राजकीय सरकारी कर्मचारी होते त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या मुद्द्यावर आता जे आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय येणं अपेक्षित आहे। त्यासोबत राज्यातील पीक पाणी प्रश्न आणि पीक विमा जो प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा तोडगा काढण्याचा एकंदरीत चर्चा जी आहे त्या आजच्या राज्य मंत्रिमंडळात निश्चित अजय, खरं तर मुद्दे बरेच आहेत ज्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, निर्णय होऊ शकतात। या बैठकीअंती नेमकं काय समोर येतं या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।